खारपाडा रस्ता पूर्ण नसताना टोल घेणं अन्याय अशी प्रतिक्रिया आदित्य तटकरेंनी दिली। रस्ता पूर्ण झाल्यावरही कोकणवासियांना सवलत मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री गडकरींकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। मुंबई पालिकेच्या शाळा भूखंड धोरणावर भाजपने आक्षेप घेतलाय। 5 भूखंडांचं वाटप रद्द करण्याची मागणी अमित साटम यांनी केली आहे। विदर्भातील दुसऱ्या पक्षातील माजी खासदार आणि आमदार शिवसेनेच्या संपर्कात याचा दावा शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी केलाय। लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचंही ते म्हणाले। मनोज जरांगे म्हणजे प्रीपेड कार्ड रिचार्ज संपलं की बडबड बंद, भाजपनं जरांगेंवर घणाघात केलाय। अजितदादा असताना एकत्रीकरणाचा मुद्दा होता, मात्र आता तो मुद्दा आम्ही बाजूला ठेवलाय अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। रोहित पवार पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले। अत्याचार पीडित कुटुंबियांना घेऊन सदानंद दाते यांना भेटण्यासाठी गेले। पीडितांना न्याय मिळण्यास उशीर होत असल्यानं भेट घेतल्याची माहिती रोहित पवारांनी दिली। मुंबई गोवा महामार्गावरील टोल वसुलीचा ठाकरे गटाने निषेध केलाय। चाकरमानी माणूस सुट्टीवर कोकणात येतोय, अशात मुद्दाम टोल वसुली केली जाते असा आरोप सरकारवर करण्यात आलाय। भाजपाला शिवसेनेच्या योगदानाचा विसर पडत चाललाय अशी मुश्किल टीका आमदार महेंद्र थोरवेंनी केली। यामुळे चर्चेला उधाण आले। जरांगेंना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस करावी असा टोला हाकेंनी लगावला। मंत्री संजय राठोड यांनी अमरावतीतील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रस्तावित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट दिली। संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली। 17 वर्ष रखडलेल्या आणि अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा इथं टोल वसुली सुरू झाली आहे। या टोल वसुलीचा शेतकरी कामगार पक्षाने निषेध केला। अपूर्ण रस्ता असताना टोल सुरू करणं ही कोकणवासी यांची चेष्टा असल्याची टीका शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली। वर्धा जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आराखड्यातील सर्व पाणी टंचाई निवारणाची कामं तातडीनं आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा एल्गार पुकारलाय। 30 मे पासून जरांगे आमरण उपोषण करणार आहेत। अंतरवाली सराटीत आंदोलन केलं जाईल असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। अमरावतीच्या खारत तळेगाव इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाणंद रस्त्याची पाहणी करण्यात आली। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेला अमरावती जिल्ह्यापासून प्रारंभ करण्यात आला। आमदार रवी राणा यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांसह बडनेरा आणि अमरावती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात उपमहापौर, स्थानिक नगरसेवक यांच्यासह मनपा आयुक्त आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शंभूराज देसाई यांनी ऐतिहासिक किल्ले प्रतापगड इथं सुरू असलेल्या विविध विकास कामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। यावेळी प्रतापगड परिसरातील पर्यटन सुविधा, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, रस्ते विकास, सार्वजनिक बांधकाम, प्रलंबित कामांचा आढावा घेतला। मराठा उपसमिती बरखास्त करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। मराठा उपसमिती काही काम करत नाही असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे। देशातील सर्व निवडणुका संपल्यानंतर आता महागाई वाढवण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य खासदार कल्याण काळेंनी केलं। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली।